उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातल्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न। महिलेची फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडून घोषणाबाजी। फडणवीसांच्या मंत्रालयातल्या कार्यालयाबाहेरच्या तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव नाव उघड करण्यास पोलिसांचा नकार। पास न काढता सचिव गेटनं महिलेनं मंत्रालयात प्रवेश मिळवल्याची माहिती। उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयाबाहेर झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल। तोडफोड करणाऱ्या महिलेनं प्रवेश कसा केला हे ठाऊक नसणं चुकीचं। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारी सांभाळली नाही। फडणवीसांच्या कार्यालयात महिलेनं केलेल्या प्रवेशावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। केंद्रीय निवडणूक आयोगाची हॉटेल ट्रायडंटमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक। खासदार अनिल देसाई, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांची बैठकीला उपस्थिती। राज्याची निवडणूक एका टप्प्यातच घ्या। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे यांची मागणी। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना पदावरून हटवा। काँग्रेसच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। एखादा अधिकारी पदावर जास्त वेळ राहिला की तो निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतो, म्हणून त्याची तत्काळ बदली करावी अशी मागणी। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसोबत बैठक। आगामी निवडणुकांच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा। निवडणुका 2 टप्प्यात न घेता एकाच टप्प्यात घ्या। निवडणूक खर्च 20 लाख रुपयांनी वाढवा। निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या राहुल शेवाळेंची मागणी। अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतीये। कायद्यानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अक्षयच्या वडिलांची हायकोर्टात धाव। त्यानंतर राज्य सरकारकडून कोर्टात अंत्यसंस्कारासाठी जागा देण्याची ग्वाही। भाजपच्या पवन त्रिपाठी यांची सिद्धिविनायक मंदिराच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिघांची सदस्य म्हणून सिद्धिविनायक ट्रस्टवर नियुक्ती। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू। सगळ्या मतपेढ्यांमधील मतपत्रिकांची छाननी पूर्ण। ठाकरेंची युवासेना 2018ची पुनरावृत्ती करणार की अभाविप निवडणुकीत मुसंडी मारणार याकडे लक्ष। नवी मुंबईमधील बोगस पोलिंग एजंट प्रकरणात अभाविपकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार। मतदानाच्या दिवशी वाशीच्या मतदान केंद्रावर युवासेनेचा बोगस प्रतिनिधी सापडल्याचा अभाविपचा आरोप। मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या अधूनमधून सरी। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतही पावसाच्या सरी। अंधेरीमध्ये उघड्या ड्रेनेज लाईनमध्ये पडून मृत्यू झालेल्या विमल गायकवाड यांच्या नातेवाईकांना 1 कोटीची मदत द्या। संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा। मुंबई युथ काँग्रेसची मागणी। यश चोप्रांच्या 92व्या जयंतीच्या निमित्तानं यश चोप्रा फाउंडेशनकडून YCF शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर। हिंदी चित्रपटसृष्टीच्या कमी उत्पन्न गटातल्या सदस्यांच्या मुलांना सहाय्य करण्यासाठी शिष्यवृत्तीची घोषणा। उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार। उत्तर महाराष्ट्रात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं आज दमदार पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज। उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट। मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर राहणार, हवामान विभागाचा अंदाज। जनतेसाठी काय करणार हे सांगतानाच भाजप जाहीरनाम्यातनं काँग्रेसकडे 50 वर्षांचा हिशोब मागणार। त्यासाठी काँग्रेसनं सत्ता काळामध्ये घोषणानंतरही न केलेल्या कामांची माहिती घेण्यास भाजपकडून सुरुवात। महायुतीच्या 3ही नेत्यांची अमित शहांसोबत चर्चा झालेली आहे। वाटाघाटी सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत। मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।